याला एक मोठी बातमी बघूयात। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती बोचरी टीका करण्यात आली। हे वाक युद्ध आता वैयक्तिक पातळीवरती पोहोचलंय। याला निमित्त होतं वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाचं आणि त्यावरून रंगलेल्या वादाचं। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांकडून आता एकमेकांवरती वैयक्तिक टीकेचा अंक सुरू झालाय आणि त्यातूनच उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचं एस&सी असं नामकरण केलंय, तर उद्धव ठाकरेंच्या या टीकेला शिवसेना फुटीची किनार आहे। पक्षफुटीनंतर खरी शिवसेना कुणाची हा वाद निर्माण झाला आणि अखेर निवडणूक आयोगानं शिंदेंची खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उबाठा हे नाव मिळालं, पण ठाकरेंना ते मान्य नाही आणि त्यातूनच ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचं एस&सी असं नामकरण केलंय। या नामकरणावरून दोन्ही नेत्यांमध्ये नव्या वादाची ठिणगी पडली आहे। राज्याचे शिंदे गटाचे आणि भाजपचे नेते आपले खासदार काही नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून। शॉर्टकट? मग मी असं म्हणू का, त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो असं म्हणू, वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे। मला बोलायला लावू नका, माझ्याकडे भरपूर काय आहे, मी शांत आहे, मला शांतपणे काम करू द्या। तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं। अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं। पुन्हा वक्फ विधेयक राज्यसभेत मंजूर। वक्फ विधेयकाच्या बाजूनं 128 तर विरोधात 95 मतं। मुंबई पोलिसांकडून हाय अलर्ट जारी। महिनाभर ड्रोनवरती बंदी। दहशतवादी हल्ला आणि व्हीव्हीआयपी व्यक्ती लक्ष्य होण्याची शक्यता। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर। मसाजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार। पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती। करुणा मुंडेंच्या अर्जावरती आज कोर्टात सुनावणी। निवडणूक प्रतिज्ञापत्रात नाव न लिहिल्यामुळे धनंजय मुंडेंविरोधात करण्यात आली होती याचिका। नागपुरात भर बाजारात गोळीबाराचा थरार। गोळ्या झाडून तरुणाची हत्या तर 2 जण जखमी। 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मुंबईत पालिकेनं खासगी संस्थांमार्फत नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद। मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवरती पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार। राज्यात पावसाचा जोर वाढला। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस। पिकांचंही मोठं नुकसान। आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मनोरंजन विश्वावर शोककळा। या बुलेटिनच्या सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। गेल्या अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये बंदिस्त असलेली गोदावरी नदी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी मोकळा श्वास घेणार आहे। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याची घोषणाही केली। मात्र आता या निर्णयाला त्र्यंबकमधील नदीकाठच्या व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या विकास कामांवरून आता स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली आहे। बाजार बसतो, भाजी बाजार बसतो। परवा मुख्यमंत्री महोदय आले, त्याच्या निर्णयाची गोष्टी ज्यावेळेला आणली त्यांनी तात्काळ निर्णय दिले की लगेच 15 दिवसामध्ये सगळी तोडून टाक। गंगेवर पोटं भरतोय आम्ही, 10 रुपयाचा माल घेऊन त्याच्यावर 5 रुपये कमवतो आणि आमचे लेकरं बाळ जगवतो। ही गंगा ओपन करू नका। गोदावरी खुलं करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीतल्या गावकऱ्यांच्या ठिकाणी विरोध आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये उगम पावणारी गोदावरी नदी कुशावर्तापासून बंदिस्त करून त्र्यंबक गावाबाहेर सोडण्यात आली आहे। आता गोदावरीचा हाच बंदिस्त भाग खोदून गोदावरी नदी पूर्ववत करण्याची घोषणा
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत केली आहे. त्र्यंबकेश्वर शहरामधून जिथून पूर्वी नदी वाहत होती ती आता बंदिस्त करण्यात आलेली आहे कधीपासून. त्याच्यामध्ये वरती बाजार बसतो, भाजी बाजार बसतो. परवा मुख्यमंत्री महोदय आले, त्यांच्या निर्णयाची गोष्ट ज्यावेळेला आणली त्यांनी तात्काळ निर्णय दिले की लगेच 15 दिवसामध्ये सगळी तोडून टाका म्हणून. आता ती सगळी कॉन्क्रीटची जी सगळं स्लॅब टाकलेला आहे तिथून पाणी वाचवलं, आता तिथून तुम्हाला पाणी वाचवलं दिसेल. पण आता या कामाला भाजी बाजारातील विक्रेत्यांनी विरोध केलाय. तसंच स्थानिकांचाही विरोध आता वाढू लागलाय. काय गरिबाचं म्हणणं असं आहे का गंगेवर पोट भरतोय आम्ही, 10 रुपयाचा माल घेऊन त्याच्यावर 5 रुपये कमवतो आणि आमचे लेकरं बाळ जगवतो. ही गंगा ओपन करू नका, एवढंच आमचं काय गरिबाचं म्हणणं आहे. आणि जर ओपन केली तर आम्ही तडाड उपाशी मरू. अनेक समस्या येते. आत्ता आपण गंगा ओपन गावाच्या बाहेर बघतोय. ती गंगा म्हणजे निव्वळ शब्द वापरू शकत नाही मी, असं आहे ती. गावकऱ्यांची आमची मागणी की गोदावरीचा स्लॅब जो आहे हा 300 मीटर फक्त बंदिस्त आहे व तिथून पुढे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागून हा स्लॅब त्या ठिकाणी खुला आहे. त्यामुळे गोदावरी खुलं करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीतल्या गावकऱ्यांच्या ठिकाणी विरोध आहे. खरं तर गोदावरी नदी कुशावर्त तीर्थातून बाहेर पडल्यानंतर बाल्य रूपात असल्यामुळं नदी काँक्रिटीकरण करून बंदिस्त करण्यात आली होती. त्यामुळे या काँक्रिटीकरणावर भाजी बाजार उभा राहिलाय. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या माझ्या खालच्या बाजूला गोदावरी नदी आहे आणि त्याच गोदावरी नदीच्या वर अशा पद्धतीनं स्लॅब टाकून हा सर्व भाग गोदावरीचा जो आहे तो बंदिस्त करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावरती अशा पद्धतीनं एक स्लॅब टाकण्यात आलेला आहे आणि त्या स्लॅबवरती एक भला मोठा भाजी बाजार जो आहे तो देखील आज मितीस भरतोय. आता हीच गोदावरी नदी जी आहे ती पुनर्जीवित करावी, या गोदावरी नदीवरती टाकण्यात आलेला जो स्लॅब आहे तो काढण्यात यावा, अशा प्रकारची मागणी जी आहे ती समोर आली. एकीकडे भाजी विक्रेते आणि स्थानिकांनी कामाला विरोध केलाय, तर दुसरीकडे गोदावरी नदीच्या मुक्तीसाठी कोर्टात लढाई लढणाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. विरोध करत आहेत ते पूर्ण गाव विरोध करत नाहीये. सरकारला आणि साधू महंतांना भ्रमित करत आहेत काही जण म्हणजे अगदी 2-3% लोक. 14,000 जर लोकसंख्या आहे तर 200 लोक फक्त विरोध करत आहेत. ते चुकीचं आहे, ते भ्रमित करत आहेत सरकारला. त्र्यंबकेश्वर गावाच्या मधोमध गोदावरी नदी आणि अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट अस्तित्वात आहे. कुशावर्त पासून पुढे आल्यानंतर नील पर्वतावरून वाहत येणारी नीलगंगा नदी याच भागात गोदावरीला मिळते. मात्र या दोन नद्यांचा संगम देखील बंदिस्त आहे. आता कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी ही जागा तसंच नद्यांचे घाट उपयोगात आणण्यासाठी गोदावरी काँक्रिटीकरण मुक्त करण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. मात्र काही व्यावसायिक आणि स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केल्यामुळे कुंभमेळ्याचं पहिलंच काम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे तापमानात घट झाली असून पारा 34.8 अंशांवरनं 26.6 अंशांवरती आलाय. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. अहिल्यानगर शहरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. उन्हाच्या तीव्र झळांमधनं काहीसा दिलासा मिळालेला असला तरी पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. शहराच्या काही ठिकाणी पाणी साचलं. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाशिम शहरासह मसला, पेण, किनखेड आणि केशवनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हळद, बिजवाई कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय. पुण्यात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय. दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काढणीला आलेल्या ज्वारीचं पावसामुळे नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. मुंबईसह राज्यभरात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीनं हजेरी लावली. या अवकाळी आणि गारपिटीचा कहर सुरू असतानाच राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं विदर्भाला जोरदार तडाखा दिला. भंडारा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून 4 व्यक्तींचा मृत्यू झाला तर अनेक बैल आणि शेळ्या देखील दगावल्या. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या नवी मुंबईतल्या विकिरण केंद्रातनं आंबा अमेरिकेला निर्यात होणार आहे. अमेरिकेला जवळपास 1300 टन निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित केलं असून विविध देशांमध्ये या केंद्रातनं जवळपास 4000 टन निर्यात केली जाणार आहे. यंदाच्या खरीप रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा
द्राक्ष फळ पिकाचा हळदीला मिळणार आहे. कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात जेमतेम तरतूद करण्यात आली आहे. चैत्र शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा 8 एप्रिलला साजरा होणाऱ्या एकादशी निमित्तानं भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येत असतात. 7 ते 9 एप्रिल या कालावधीत पंढरपुरातील मांस, मटण तसंच मांसजन्य पदार्थ विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सर्व बँकांमध्ये आणि सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलंच पाहिजे. तसंच बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत. यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. यासाठी विविध बँक आस्थापनेत जाऊन मनसेकडनं निवेदन देण्यात आलं. यावेळी मनसैनिकांनी त्या ठिकाणी लाकडी दांडा सुद्धा भेट दिला.